नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा पी एम किसानची नवीन नोंदणी सुरू झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचं रजिस्ट्रेशन करायचं असेल, जे रजिस्ट्रेशन करण्यासाठी बाकी असतील आणि ज्यांचे काही हप्ते वगैरे रोखले असतील, काही कारणास्तव बंद पडलेले असतील, KYC अभावी आणि वारस हक्क वगैरे, अशा सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, पी एम किसानच्या वेबसाईटला भेट देऊन आपली नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जे कागदपत्र लागतात, ज्यांचे जे निकष आहेत ते काय करायचे आहेत, त्यांची कागदपत्राची पूर्तता करून आपल्याला लाभ हस्तगत करायचा आहे. त्यासाठी तुम्ही जर वाट बघत असताल पी एम किसानची, कारण इथून पाठीमागं बऱ्याच दिवस पी एम किसानची वेबसाईट बंद होती आणि बंद असल्यामुळं मग त्या शेतकऱ्यांना काहीही करता येत नव्हतं. पण आता ती वेबसाईट चालू झाली आहे, खुली झाली आहे आणि खुली झाल्यामुळं मग तुम्ही काय करू शकतात, नवीन नोंदणी, KYC, सरेंडर, एडिट, जे काही तुम्हाला किंवा मग कुणाचे हप्ते बंद पडले असतील तर का बंद पडले, काय कारणास्तव बंद पडले, हे सर्व काय करता येतं आपल्याला पाहता येतं. धन्यवाद.